अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी असेल, आपल्या आईची ओटी असेल, कधी भरायची, ओटीमध्ये काय काय द्यायचं आणि आपल्या आईचीच का बरं ओटी भरायची याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अधिक मास आहे, अधिक अधिक फलम, म्हणजे अधिक महिन्यामध्ये तुम्ही एक जरी जप केला त्याचा पटीने लाखो पटीने त्याचं फळ भेटत असतं. भगवान विष्णूंचं स्मरण असेल, रोज सत्यनारायण पूजन असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, जेवढी सेवा करणार, कारण की हा काळ 3 वर्षानंतर येत असतो. 3 वर्षानंतर भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करता लोक, खूप जास्त, म्हणजे 3 वर्षाची कसर एका महिन्यामध्ये पूर्ण भरून निघते. म्हणून या महिन्यामध्ये जितकं जास्त व्यंकटेश स्तोत्र असेल, विष्णू सहस्रनाम असेल, जेवढं वाचन करणार तेवढं कमी आहे. आपण गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चैत्र, संक्षिप्त गुरुचैत्र जेवढं जमेल तेवढं प्रपंच करून परमार्थ करायचा, म्हणजे हेच करायचं असं काही नाही. त्याच्यासोबत दुर्गा सप्तशती पाठ. मग आता या काळामध्ये आईची ओटी भरायची. मग तुम्ही म्हणणार मग सासूची का नाही भरायची, मग आईचीच का बरं भरायची? ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, मुलांसाठी पण तेच, तर त्या आईचं काय करायचं, सासूसाठी का बरं नाही आहे? कारण की सासू हे आपल्या घरच्या सारखं होतं. आईचं जेव्हा आपली आई आणि वडील जेव्हा कन्यादान करता, कन्यादान हेच मोठं दान आहे. अधिक मासामध्ये जसं 33 प्रकारचे दान आहे, तसं कन्यादान हे मोठं दान आहे. जेव्हा आई वडिलांनी कन्या आहे ती दान केली, कन्यादान करून टाकली, मग त्याचं ऋण फेडण्यासाठी आणि अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या सासूची ओटी भरण्यासाठी घरचं पडतं. कारण घरातल्याची ओटी नाही भरत आपण कधी, लक्षात घ्या, आपण बाहेरच्यांची भरतो. म्हणून आपल्या आईची असेल, आपल्या आईची तुम्ही ओटी भरू शकता. ज्यांना कोणाला आई नसेल त्यांनी सासूची ओटी भरू शकता. ज्यांना कोणाला सासू नसेल त्यांनी ब्राह्मण आहे, ब्राह्मणाच्या बायकोंना घरी बोलवायचं. ब्राह्मणाची बायको आहे त्यांना घरी बोलवायचं. सुवासन असेल त्यांना घरी बोलवायचं. ब्राह्मण सुवासन दोन्ही जोडी घरी बोलवायची, त्यांचं पाद्यपूजन करायचं, त्यांची ओटी भरायची. ओटीमध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले तुमची जी आई असेल त्यांना पहिले घरी बोलवा. ही ओटी कधी भरायची तुम्ही ही ओटी अष्टमीला, दुर्गाष्टमी, अष्टमी, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, 15 जूनच्या अगोदर तुम्ही कोणत्याही दिवशी आपल्या आईची ओटी भरू शकता. त्याला कोणताही काळ वेळ असा काही नाही. आपल्या आईवडिलांना बोलवलं तरी चालतं, आईवडिलांना सोबत बोलवलं तरी चांगली गोष्ट आहे. तर मग काय करायचं, हे कधी भरायचं, अष्टमी, नवमीला पण भरलं चांगलं आहे, आणि मंगळवार, शुक्रवार कधीही भरू शकता. ह्या 15 जूनच्या अगोदर, 15 तारखेला अमावस्या आहे त्याच्या अगोदर तुम्ही कधीही ओटी भरू शकता. काय काय द्यायचं आईला, सगळ्यात घरी आल्यानंतर पहिले आईचं पाद्यपूजन करायचं. सगळ्यांनी आईचं पाद्यपूजन करा. वडील सोबत असेल वडिलांचं पण पाद्यपूजन करा, दोघांचं पाद्यपूजन करायचं. हे केल्यानंतर आपण जे 11 अलंकार असतात, आपण जेव्हा कुलदेवतेला जातो, आपल्या देवी, प्रत्येकाची देवी कुलदेवता असते. कोणाची माहूरची देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, सप्तशृंगी देवी असेल, ह्या ज्या देवी असतात, देवीला जसं 11 अलंकार घेतो तसं आपल्या आईला 11 अलंकार घ्यायचे. 11 अलंकारामध्ये काय घेऊ शकता तुम्ही, हार, वेणी, फणी, मणी, मंगळसूत्र. हे साधं जरी घेतलं चालतं. हार, वेणी, फणी, मणी, मंगळसूत्र, बांगड्या असेल, हिरव्या बांगड्या असेल, सगळं आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे आपण एखाद्याला, आपण देवीला आपण जे वस्त्र देत असतो त्याप्रमाणे साडी, चोळी ह्या गोष्टी द्यायला पाहिजे. 5 फळं असेल, 33 अनारसे असेल, दक्षिणा असेल, हे सगळं काय करायचं, आईला तुम्ही पहिले पाय असेल त्यांचं पाद्यपूजन करायचं. पाद्यपूजन करताना अधिक मासामध्ये पाद्यपूजन करायला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा. अधिक मासामध्ये तुम्ही तुमच्या आईचं पाद्यपूजन करायचं, त्याच्यासोबत ब्राह्मणाचं पण पाद्यपूजन करायचं. ब्राह्मणांना घरी बोलवायचं, त्यांचं पाद्यपूजन करायचं,
त्याच्याबरोबर आईचं पाद्यपूजन झाल्यानंतर आईचं औक्षण करायचं. हे जे तुम्ही घेतलं असेल 11 अलंकारामध्ये साडी, चोळी, मणिमंगळसूत्र, साधं सोपं, जे तुम्हाला जेवढ्या आपापल्या ऐपतीनुसार जेवढं घेता येईल, एखादी साडी जरी दिली तरी चालती, एखादी ओटीमध्ये पीस, तांदूळ, सुपारी आणि एक नारळ, हे आईला ओटीमध्ये तुम्ही देऊ शकता. साधं सोपं, ज्यांच्या आपापल्या परिस्थितीनुसार करायचं. ज्यांना काहीच नसेल बाबा, त्यांनी नुसतं एक पीस द्या, तांदूळ द्या, सुपारी द्या आणि एक नारळ द्या, बस. ही पण ओटी भरण्याचं आहे. जेवढं कराल तेवढं कमी आहे आणि आपापल्या ऐपतीनुसार करायचं. हे केल्यानंतर आपण काय करायचं, मग नंतर जेवण असेल ते जेवण करायचं, आईचं दर्शन घ्यायचं, पायावर डोकं ठेवायचं, आईचं दर्शन घ्यायचं. हे कशासाठी करायचं, कारण की आई हे सगळ्या याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आई. आता ज्यांना आई नसेल त्यांनी काय करायचं, ज्यांना आई नसेल त्यांनी सासूची ओटी भरा. सासू नसेल त्यांनी ब्राह्मण सवाष्ण या दोघांना घरी बोलवा, त्यांचं पाद्यपूजन करा आणि त्यांचं पाद्यपूजन करून त्यांची ओटी भरा. हे तुम्ही कधीही करू शकता, काहीही बंधन नाही. तुम्ही अधिक महिन्यामध्ये कधीही करा, काही हरकत नाही. एखादी छानपैकी साडी असेल, साडी ब्लाऊज पीस असेल, ब्राह्मण आला असेल त्यांना सवळा असेल, वस्त्र असेल, वडील असेल वडिलांना पण तुम्ही कपडे करू शकता, दक्षिणा असेल ते देऊ शकता. दोघांचं औक्षण करायचं छानपैकी, 33 अनारसे असेल ते द्या आणि ते केल्यानंतर आपण त्याचं दर्शन घ्यायचं. आता काय होतं, खूप जण धोंड्याचा महिना असतो, मग खूप जण जावायला घरी बोलवता. जावायला तुम्ही जरी बोलवलं, जावायचं पण सेम, जावाई आणि आपली मुलगी, त्यांचं पण पहिले काय करायचं, पहिले मुलीचे पाद्यपूजन करायचं, जावयाचं पाद्यपूजन करायचं. पाद्यपूजन करताना दूध असेल, पाणी असेल, त्यांनी पाय धुवायचे पहिले. आणि कारण की हे भगवान विष्णूंच्या स्वरूपात आहे. तसंच ब्राह्मणाचं पण पाद्यपूजन, ब्राह्मणाला घरी बोलवायचं, पाद्यपूजन करायचं, दूध पाण्याने पाद्यपूजन करायचं. ब्राह्मणाला विष्णू स्वरूपात मानलं जातं. जसं जावायला बोलवतं तसं ब्राह्मणाला बोलवायचं. आपले गुरु असेल, गुरूंना पण आपण घरी बोलवू शकता, त्यांचं पण पाद्यपूजन करू शकता. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही केलेली सेवा, त्याचं फळ अनेक पटीने. म्हणून आईची जी ओटी असेल त्यांनी प्रत्येकाने भरावी. साधी सोपी भरा, असं नाही मग हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही आहे. ओटी साधं ब्लाऊज पीस, तांदूळ, सुपारी, एक नारळ. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर साडी असेल ते प्रमाणे साडी घेऊ शकता. आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने करावं. अधिक मासामध्ये तुम्ही सवाष्णी आहात, लक्षात ठेवा. सवाष्णी आपण आहोत ना, तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या आईची ओटी प्रत्येकाने भरावी, ही मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. कधीही भरा. 15 जूनच्या अगोदर मंगळवारी भरा, अष्टमीला भरा, शुक्रवारी भरा, नवमीला भरा, कधी भरा. त्याच्या अगोदर आपल्या घरच्या देवीची ओटी भरायची. आपल्या घरी कुलदेवता असते, प्रत्येकाच्या घरात कुलदेवता आहे. त्या कुलदेवतेला काय करायचं, पीस, तांदूळ, सुपारी, साडी, चोळी काय असेल ती ठेवा, पानाचा विडा ठेवा आणि आपल्या घरच्या कुलदेवतेची ओटी भरायची. आणि कुलदेवतेची ओटी भरली, मग नंतर ती कुलदेवतेची ओटी भरलेली ती आपण एखाद्या ब्राह्मण असेल त्यांना देऊ शकता. ती भरलेली ओटी ती आईला पण देऊ शकता, काही हरकत नाही. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे आपण करू शकतो. हे प्रत्येकाने अधिक महिन्यामध्ये प्रत्येकाने करावं. दर्शन घ्यायचं, आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आणि प्रत्येकाने अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी असेल, आपण ओटीमध्ये आपण हे सगळं देऊ शकतो. गजरा देऊ शकतो, बांगड्या देऊ शकतो, काचेच्या बांगड्या असेल बांगड्या देऊ शकतो, गळ्यातलं देऊ शकतो. तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं कमी. साधं आणि सोपं प्रत्येकाने करावं. औक्षण करावं, त्यांचं औक्षण करून जेवण असेल ते जेवण करावं आणि आईसोबत काही क्षण बसावं. असं प्रत्येकाने करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.